पीएम किसान योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे। राज्यातील 92,71,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी रुपये जमा होतील। पण वितरण आज होणार आहे आणि यावेळी राज्यातील एकूण 92,71,000 शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 2,000 रुपयांच्या हप्त्याचं वितरण केलं जाईल आणि आज सर्व शेतकऱ्यांना एकूण 1,930 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा लाभ त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे। अक्षरशः तुम्ही स्वतः आता पाहिलेलं आहे, शेतकऱ्यांची लागली मोठी लॉटरी। नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा हप्ता आता वाढला आहे आणि तो हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी सरकारने आज तारीख देखील जाहीर केलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आता 2,000 रुपयावरून वाढून थेट 3,000 रुपये करण्यामध्ये आला आहे। यामुळे वार्षिक मिळणाऱ्या निधीत मोठी वाढ आता झाली असून शेतकऱ्याला आज मोठा आर्थिक दिलासा आता सरकारच्या माध्यमातून मिळत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी व पीएम किसान या दोन्ही योजनेचे हप्ते तुम्हाला एकत्र मिळत आहेत। त्यासोबत आता वाढ देखील झाली आहे। ही बातमी साक्षात आता न्यूज चॅनलवर व या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी देखील स्वतः या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, नमोचा 8वा हप्ता जो की शेतकऱ्याला मिळालेला नाही आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता तो देखील आता शेतकऱ्याला मिळत आहे। म्हणजे की बघा, सरकारच्या माध्यमातून आता निधी वितरित होत आहे, त्यामुळे शेतकऱ्याला आज मोठा दिलासा मिळत आहे। आता या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 3,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता 3,000 रुपये असा मिळणार आहे। याचाच अर्थ असा आहे, यापुढे शेतकऱ्यांच्या खात्यावर एकत्रित 4,000 रुपयांऐवजी एकूण 6,000 रुपये आता जमा करण्यामध्ये येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या वार्षिक उत्पन्नात आता 6,000 रुपयांची भर पडणार आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या विशेष बैठकीत हा वाढीव निधी देण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे आणि आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आणि राज्याच्या नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाढवून देण्याचे आश्वासन सरकारने आज पूर्ण केले आहे। यामुळे राज्यामधील 70 लाखाहून अधिक शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आता आपल्याला गावोगावी चौकामध्ये पाहायला मिळत आहे। कारण की आता सगळीकडे तीच चर्चा आहे, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट 6,000 रुपयांचा निधी आता जमा करण्यामध्ये येत आहे, अशी माहिती आता स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आता दिलेली आहे। तर बघा, सरकारने सांगितल्यानुसार बघा, हप्ता वाढण्याची बातमी दिली असली तरी त्यासोबत जवळपास 12 लाख शेतकऱ्याला या योजनेमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे। आता फक्त जे खरोखर गोरगरीब आणि गरजू शेतकरी आहे त्यांनाच दोन्ही योजनेचा लाभ दिला जाणार आहे। 12.5 लाख शेतकऱ्यांच्या अर्जाची पुन्हा एकदा कडक पडताळणी केली जाणार असून अपात्र शेतकऱ्यांचे हप्ते बंद केले जाणार आहे। सरकारचं म्हणणं आहे, जे शेतकरी गोरगरीब आहे अशाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये यावा, कारण या दोन्ही योजना सरकारच्या माध्यमातून गोरगरीब शेतकऱ्यांसाठीच सरकारने सुरू केल्या होत्या। आता बघा, पहिल्या टप्प्यामध्ये मराठवाडा बघा, सरकारने जी यादी जाहीर केली आहे या यादीमध्ये सरकारच्या माध्यमातून बघा आता यादीनुसार वितरण होणार। जर यादीमध्ये तुमचं नाव आलं तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी आता जमा केला जाणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, यादी सध्या आपण पाहत आहोत। तर बघा, सरकारने सांगितल्यानुसार एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण करता येणार नाही असं सरकारने सांगितलं आहे। विदर्भातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये हा आता लाभ दिला जाणार आहे। आता या लाभामध्ये
कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे यादी देखील सरकारच्या माध्यमातून जाहीर झाली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा समावेश आहे, त्यानंतर जालना, बीड, बघा त्यानंतर नांदेड या जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश करण्यामध्ये आला आहे. या भागातील शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने प्रशासनाने या जिल्ह्यांना प्राधान्य दिले आहे. जर तुम्ही या जिल्ह्यामधील रहिवासी असाल तर बघा आपल्या बँक खात्याची KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्या आणि जर नसेल केली तर तात्काळ करा, कारण की सरकारच्या माध्यमातून निधी आता कधीही वितरण होऊ शकते आणि तुमच्या खात्यावर हप्ता मिळायला हवा असं आपल्याला वाटत आहे. त्यामुळे बघा ज्या शेतकऱ्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वर आहे पण तरी ते पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड वापरत आहे त्यांना आता या योजनेमधून बाद केले जाईल. सरकारने स्पष्ट केलं आहे ज्यांचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे त्यांना स्वतःहून आपली नावे कमी करावीत. 2.5 लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या खऱ्या गरजूंना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता आता दिला जात आहे. त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांनो आता बघा यादीमध्ये धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली या जिल्ह्यांची यादीसुद्धा बँकांना पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाढवून मिळणार असल्याने या भागातील शेतकरी तांत्रिक कामे वेळेमध्ये आता पूर्ण करायच्या कामाला गुंतलेले आहे. ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे आणि रेशन कार्ड अपडेट आहे त्यांना या हप्त्यासाठी कोणतीच अडचण येणार नाही अशा सूचना सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आलेल्या आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा एकाच कुटुंबातील अनेक सदस्य वेगवेगळ्या नावावर शेती दाखवून अनेक हप्ते लाटत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आता आले आहे. आता रेशन कार्डच्या KYC मुळे एका कुटुंबात किती जण लाभ घेत आहे याची माहिती सरकारपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे यापुढे एका रेशन कार्डवर केवळ एकाच व्यक्तीला सन्मान निधीचा लाभ दिला जाईल असे कडक निर्देश सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आले आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो आता जिल्ह्यांच्या यादीमध्ये सरकारने सांगितल्यानुसार बघा आता जे काय सरकारने यादी सांगितली त्यानुसार सरकारच्या माध्यमातून जर तुमच्या घरामध्ये कोणी व्यक्ती लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळवताना काही तांत्रिक निर्बंध येऊ शकतात. बघा शेतकरी बांधवांनो सरकारने स्पष्ट केलेलं आहे मात्र PM किसान योजनेचा 22वा हप्ता सर्वांना सरसकट भेटणार आहे. राज्य सरकारच्या 2 योजनांपैकी बघा एकाचाच लाभ या ठिकाणी घेता येईल. म्हणजे की बघा जर कोणी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी असेल तर आतापर्यंत काय फिक्स सरकारने केलेलं नाही की लाडक्या बहिणीला लाभ मिळणार नाही. बघा असं काहीच नाही. जर तुमच्या घरामध्ये नमो शेतकरी योजनेचा कोणी लाभ घेत असेल आणि लाडकी बहीण योजनेचा जरी कोणी लाभ घेत असेल तरी हरकत पडणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. भरपूर दिवसापासून अफवा देखील पसरत आहे. लाडकी बहीण योजना व नमो शेतकरी योजना यामध्ये कोणत्याही प्रकारे जवळचा संबंध येत नाही. त्यामुळे सरकारने आता माहिती दिलेली आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा कोणकोणत्या शेतकरी बांधवांना निधी मिळणार हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो सरकारने सांगितल्याप्रमाणे विदर्भामधील अमरावती, वाशिम, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये देखील येत्या 24 तासांच्या आतमध्ये सरकारच्या माध्यमातून निधी सोडण्यामध्ये येत आहे. या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी PM किसान योजनेचा 22वा हप्ता आणि वाढीव नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मोठा आर्थिक आधार आता शेतकऱ्याला मिळत आहे. बघा या ठिकाणी यवतमाळ, वर्धा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी देखील आपली बँक KYC नक्की या ठिकाणी करून घ्या, कारण तुम्हाला काही अडचण जर आली तर बघा या ठिकाणी तुम्हाला निधी मिळणार नाही, कारण की सरकारने सांगितलं आहे अडचण आली की काहीच करता येत नाही, तुम्हाला या ठिकाणी पुन्हा खूप मोठी प्रोसेस करावी लागते. त्यामुळे सरकारने सांगितलं आहे आत्ताच KYC करून घ्या. आता शेतकरी बांधवांनो बघा सरकारने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर 22वा हप्ता जर मिळवायचा असेल तर तुम्हाला KYC त्यासोबत सरकारने नवनवीन अटी घातलेली आहे. आता बघा
सर्वांच्या नजरा नमो शेतकरी आणि PM किसान योजनेच्या तारखेकडे लागलेली आहे. मंत्रिमंडळ बैठकीतील चर्चेनुसार येत्या 24 तासांच्या आतमध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता एकत्रित जमा होण्याची दाट शक्यता सांगण्यामध्ये आली आहे. ही वाढीव रक्कम थेट DBTच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग केली जाणार असून सरकारने आता यासाठी निधीची तरतूद केली आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने अर्जांची छाननी पुन्हा या ठिकाणी सुरू केली असल्याने ज्या शेतकऱ्यांची माहिती अर्जात चुकीची आहे त्यांचे नावे अपात्र यादीत जाऊ शकतात. जर तुमच्या 7/12 उतार्यावर किंवा आधार माहितीमध्ये तफावत असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी आता शेवटची संधी आहे. येत्या 24 तासांमध्ये जेव्हा हे पैसे सोडले जातील तेव्हा फक्त अपडेट माहिती असलेल्या शेतकऱ्यांवरच बघा. या ठिकाणी सरकारने सांगितल्यानुसार तुमचं अपडेट झालं असेल सर्व तरच तुम्हाला या ठिकाणी 6,000 रुपये मिळणार. जर तुम्ही कामे केली नाही तर अडचण नक्कीच येणार. आता बघा, कोणत्याही प्रकारे अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सरकारी माहितीवर लक्ष ठेवा. येत्या 24 तासात हा मेसेज सर्वांच्या मोबाईलवर येईल अशी अपेक्षा सर्व शेतकरी बांधवांकडून व्यक्त केली जात आहे. ज्या शेतकऱ्यांची नावे पहिल्या टप्प्यामधील जिल्ह्यांच्या यादीमध्ये नाही त्यांनी पुढील टप्प्यासाठी प्रतीक्षा करावी. सरकारने राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये देखील निधी वाटप करण्याचे आदेश या ठिकाणी दिले आहे. परंतु बघा, आता या ठिकाणी यादी अजून आली नाही. जेव्हा कधी पुढल्या जिल्ह्याची यादी म्हणजे की दुसऱ्या टप्प्याची यादी मिळेल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर कळविण्यामध्ये येईल. आता शेतकरी बांधवांनो बघा, शेतकरी बांधवांना वर्षाला मिळणारे सरकारच्या माध्यमातून जो काय निधी होता त्यामध्ये सरकारने आता वाढ केली आहे. म्हणजे की बघा, हजार रुपयांची वाढ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आता जास्तीचा लाभ या ठिकाणी मिळत आहे. ही अत्यंत महत्त्वाची बातमी होती. अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी आणि फार्मर ID कार्ड नक्कीच काढून घ्या. धन्यवाद.